ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जनसुराज्य पार्टीची राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक यशस्वी। प्रशांत किशोर, उदय सिंह, मनोज भारती यांच्यासह सदस्य उपस्थित। जनसुराज्य पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदची एक महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शेखपुरा हाऊसमध्ये पार पडली। या बैठकीस पार्टीचे सूत्रधार प्रशांत किशोर, प्रदेश अध्यक्ष मनोज भारती, मुख्यालय संयोजक नरेंद्र प्रसाद मंडल आणि राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदचे सर्व सदस्य व अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते। मुख्यालय संयोजक नरेंद्र प्रसाद मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीत आधीपासून प्रस्तावित 5 प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली। मुख्यतः आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार निवड प्रक्रियेचा कार्यक्रम ठरवण्यात आला। पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याला अंतिम रूप देण्यावरही विचार विनिमय झाला। याशिवाय पार्टीने घोषित केलेल्या परिवार लाभ कार्ड सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली। असंही सांगण्यात आलं की बिहारची जनता क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जनसुराज्याला सहाय्य करण्याची इच्छुक आहे। यासाठी व्यवस्था तयार करण्यावरही विचार झाला आहे। बैठकीत यावरही चर्चा झाली की पार्टीने समाजाशी संबंधित 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्यावर अलीकडेच विधानसभेचा घेराव करत सरकार विरोधात निदर्शने केली होती त्यावर कारवाईसाठी सरकारवर दबाव टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।